स्टार्टअप म्हणजे फक्त नवीन उद्योगाची सुरुवात किंवा व्यवसायाची सुरुवात हे फार ढोबळ कल्पना झाली की चहाचा टपरीवाला आहे आणि त्यांनी चहाची टपरी टाकली आहे, अगदी ती टपरी छान त्यांनी सजवलेली आहे वगैरे वगैरे, आणि त्याला तो स्टार्टअप म्हणतो. तर ती स्टार्टअप होते का? तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि LLP ह्याच्यामध्ये बेसिक जे इन्कॉर्पोरेशन हा जो पार्ट आम्ही म्हणतो तर तो सेमच आहे. खरं सांगायचं झालं तर जरी अगदी लिस्टिंगला जाणार नसाल पण तुमच्याकडे समजा एखादा थर्ड पार्टी इन्व्हेस्टर येतोय, तर इन्व्हेस्टर येताना होतं काय, प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये ओनरशिप आणि मॅनेजमेंट यांचं क्लिअर कट सेपरेशन असतं. नमस्कार मंडळी. न्यूज इंटरप्रिटेशनच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे. सध्याचं युग हे स्टार्टअपचं आहे आणि असंही म्हणलं जातं की 10 ते 5 या प्रकारच्या नोकऱ्या लवकरच नामशेष होतील आणि इंग्लिशमध्ये ज्याला गिग इकॉनॉमी असं म्हणले जाते, हा प्रकार भारतात देखील अस्तित्वात येईल. तर यामध्ये काय असतं की प्रोजेक्ट बेसिसवर जे कोणी तज्ज्ञ लोक आहेत हे एकत्र येऊन काम करतात आणि एक प्रोजेक्ट संपला की दुसऱ्या प्रोजेक्टवर शिफ्ट होतात. तर याच्यामुळे आपल्याला स्टार्टअप इकॉनॉमीमध्ये बिल्ड होण्यास तसेच वाढण्यास खूप मदत होते. तर या स्टार्टअप इकॉनॉमी बद्दल अधिक आपल्याला माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत नेहा लिमये मॅडम. या MCOM, LLB, CS, CMA तसेच संगीत विशारद देखील आहे. जाणून घेऊया मग नेहा मॅम सोबत या स्टार्टअपच्या जादुई दुनियेबद्दल. चला तर मग सारंग आणि नेहा मॅम यांच्या गप्पांमधून जाणून घेऊया स्टार्टअप म्हणजे नक्की काय असतं. सोशल मीडियावर जेव्हा ही लोक सांगतात की माझं स्टार्टअप चालू आहे आणि ते चहाचं दुकान आहे, तर स्टार्टअपची नक्की व्याख्या काय करता येईल, की कशाला आपण स्टार्टअप म्हणू शकतो? सर्वप्रथम न्यूज इंटरप्रिटेशन च्या प्लॅटफॉर्मला, सगळ्या टीमला आणि त्यांच्या प्रेक्षकांना माझा नमस्कार. आणि खूप छान उपक्रम हा सुरू केलेला आहे, कारण बिझनेस विषयक पॉडकास्ट सिरीज आणि तीही मराठी भाषेला आपल्या नुकताच अभिजात दर्जा मिळाला, त्या धर्तीवर हे सगळं मराठीत करणं ही कल्पना अतिशय छान आहे. तर तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन, कौतुक, आणि मला इथे बोलवलं त्याबद्दल आधी आभार व्यक्त करते. आणि आता या पहिल्या प्रश्नाकडे येते की स्टार्टअपची नक्की व्याख्या काय. तर बोलता बोलता तू असं उदाहरण दिलं सारंग, की चहाची जर टपरी असेल तर तो टपरीवाला सुद्धा आज येऊन सोशल मीडियावर म्हणतो की हो, माझं स्टार्टअप आहे. तर थोडंसं काय झालंय की स्टार्टअप या संकल्पनेबद्दल प्रत्येकाच्या मनात एक काय म्हणू ना, गुलाबी अशी स्वप्न कल्पना आहेत असं आपण म्हणूया. की माझा जेव्हा स्वतंत्र व्यवसाय मी सुरू करतो किंवा करते तेव्हा मी खूप स्वप्न बघितलेली असतात. मला मीडियामधनं आजकाल स्टार्टअपच्या सक्सेस स्टोरीज कळतात, फेल्युअर्सही कळतात, त्याचे प्रयत्न सफल झाले नाहीत हेही आपल्याला येतं समोर. पण तरीसुद्धा आपण खूप बाजारात नवीन नवीन IPO येत आहेत, अमुक कंपनीने एवढा टर्नओव्हर केला, त्यांच्या एवढ्या चेन्स आहेत, या सगळ्या बातम्या वाचल्यामुळे एक प्रकारची, आपण या जनरेशनच्या शब्दात म्हणायचं झालं तर अशी एक व्हाईब तयार झालेली आहे की प्रत्येकच उद्योग मी नवीन जेव्हा काहीही सुरू करते तेव्हा त्याला स्टार्टअप म्हणावं, अशी एक काय म्हणू ना आपण, एक सर्वसाधारण संकल्पना तयार झालेली आहे मनामध्ये. पण स्टार्टअप म्हणजे फक्त नवीन उद्योगाची सुरुवात किंवा व्यवसायाची सुरुवात हे फार ढोबळ कल्पना झाली. जर आपल्याला त्याची व्याख्या बघायची असेल, त्या व्याख्येकडे आपण जाऊच, पण त्याच्या आधी आपण हेच उदाहरण बघूयात की चहाचा टपरीवाला आहे आणि त्यांनी चहाची टपरी टाकली आहे, अगदी ती टपरी छान त्यांनी सजवलेली आहे वगैरे वगैरे, आणि त्याला तो स्टार्टअप म्हणतो. तर ती स्टार्टअप होते का? आता त्याच वेळेला मला एक इथे एक स्टोरी सांगावीशी वाटते स्टार्टअपची, जी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. चायोस ही आपली इंडियन चेन आहे चहाची. तर ती पण खरं म्हणजे एक मोठ्या प्रकारची चहाची टपरीच आहे. मग फरक काय? ती स्टार्टअप का? आणि हा जो टपरीवाला सोशल मीडियावर सांगत असेल तर ती स्टार्टअप का नाही? याच्यात फरक काय? तर एक तर चायोसचं जे मॉडेल आहे ते जर तुम्ही मॉडेल स्टडी केलं तर ते मॉडेल पूर्णपणे एकतर भारताची चहा संस्कृती आणि भारतात किती चहाप्रेमी लोक आहेत त्यांना आपण नवीन काय देऊ शकतो या संकल्पनेवर त्यांचं बिझनेस मॉडेल आधारित आहे. दुसरी गोष्ट, मग प्रत्येक चहावाला त्याचा विचार करतच असेल की असं आपण म्हणू शकतो. पण त्यांनी याच्या पलीकडे जाऊन विचार असा केला आहे की जर का स्टारबक्स सारखी किंवा कॅफे कॉफी डे सारखी किंवा अशा अगणित चेन्स असतील ज्या कदाचित भारताबाहेरच्या देशातनं ती संकल्पना येऊन इथे त्यांचा बिझनेस मोठा करतायत, तर मी माझ्या देशामध्ये रोजगार निर्मिती करण्यासाठी काय करू शकतो, आणि तेही माझ्या संस्कृतीत रुजलेलं एखादं जी संकल्पना असेल तीच मी पुढे कशी राबवू शकतो याचा विचार केलेला आहे त्याच्यामध्ये. त्याच्याबरोबरच त्यांनी काय केलं, तर आज मी चहाप्रेमी आहे,
तर मला अशी जागा आहे का की जिथे जाऊन मी शांतपणे बसू शकते, म्युझिक ऐकू शकते, मित्रांची गप्पा मारू शकते, ऑफिसचं काम करू शकते आणि हे सगळं एका एसी असलेल्या छान थंड जागी, जिथे मंद म्युझिक चालू आहे आणि मी अद्रकवाली चाय असं म्हणून जेव्हा जाते, तेव्हा मला समोर काउंटरवरनं साधारणपणे 20 ते 30 ऑप्शन्स किमान येतात. त्याच्यामध्ये व्हरायंट्स येतात आणि त्याचे परत 12,000 किंवा जास्तच कस्टमायझेशन होऊ शकतात. इतके सगळे ऑफरिंग्ज ज्याला आपण म्हणू किंवा उत्पादनांची व्हरायटी चायोसनी हे सगळं वातावरण निर्मिती करून दिलेली आहे. म्हणून त्यांचे आज एवढे स्टोअर्स आणि एवढे हे दिसतात आणि त्याला स्टार्टअप आपण म्हणू शकतो. हा मुळात फरक आहे. आता तू त्याचं चायोसचंच उदाहरण घेतोय म्हणून सांगते, तर सगळ्या विषयांवरती काम केलेलं आहे. म्हणजे फक्त चहा दिलाय का तर नाही. चहाच्या अनुषंगाने जे स्नॅक्स येतील ते पण तिथे आहे. तू जर त्याचं इंटरनल ॲम्बियन्स बघितलास की तिथे काय प्रकारचं कशा प्रकारे ते रेस्टॉरंट डिझाईन केलेलं आहे, तर तिथे तुला त्यांचे जसे स्टारबक्स किंवा याचे वेगळे कप असतात तसे त्यांचे मग आहे. दिव्यांच्या आकारामध्ये चहाचा कुठेतरी अंतर्भाव आहे. चहाची किटली असेल, कप असेल. या सगळ्याचा विचार म्हणजे फक्त दिखाऊपणा पण नाहीये. बेसिक प्रॉडक्टवरती पण काम केलेलं आहे आणि प्लस मला जर का तरुणाई आकर्षित करायची असेल, कारण चहा पिणारी व्यक्ती म्हटलं की फक्त काही जुनी माणसं, आपली ज्येष्ठ माणसं काही असू शकत नाहीत. तर मला जर नवीन क्राऊड हवा असेल, तिथे यंग क्राऊड हवा असेल, ज्याला टिपिकली जेन झी किंवा जेन वाय आत्ताचं त्यांना आकर्षित करायचं असेल, तर मला तोडीस तोड मॉडेल दिलं पाहिजे. म्हणून या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव त्यांच्या त्या मॉडेलमध्ये करून त्यांनी तो बिझनेस विस्तार करत नेलाय. आता आपण स्टार्टअपच्या व्याख्येकडे जाऊया. मी चायोसचं उदाहरण देतानाच म्हटलं होतं की कुठलाही बिझनेस हा नवीन असला म्हणजे स्टार्टअप होतो का, तर नाही. याचं कारण तुझ्या प्रश्नात लपलेलं आहे. तू अगदी जे म्हणालास की रजिस्टर का करायची स्टार्टअप, तर हे रजिस्ट्रेशन मुळात तुम्हाला कुठे करायला लागतं, तर DPIIT, डिपार्टमेंट ऑफ पॉलिसी फॉर इंटरनल ट्रेड अँड इंडस्ट्री, या डिपार्टमेंटकडे जाऊन तुम्हाला हे रजिस्ट्रेशन करायला लागतं. हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे. त्याच्यामध्ये स्टार्टअपसाठीचे काही क्रायटेरिया दिलेले आहेत. ते तुम्ही जर फुलफिल करत असाल, त्याची पूर्तता करत असाल, तरच तुम्ही स्टार्टअप या डेफिनेशनमध्ये येता. हे एक. 2, हे रजिस्ट्रेशन का करायचं ह्याची 2-3 कारणं आहेत. एक तर आपल्या केंद्र सरकारनी जेव्हा मेक इन इंडियाचं स्वप्न पाहिलं, त्याच्या अंतर्गत ज्या योजना त्यांनी आणल्या, कारण त्यांना जो काय तरुण वर्ग आहे, देशामध्ये जी बेरोजगारी आहे त्याचं निर्मूलन करायचं असेल आणि रोजगार वाढीला जर का चालना द्यायची असेल, तर त्याच्यासाठी हे मुख्यतः मेक इन इंडिया मॉडेल काढलं, ज्याच्यामध्ये तरुण व्यावसायिकांनी उडी घ्यावी. त्यांच्या बिझनेसला आज व्हिजिबिलिटी नाही किंवा प्लॅटफॉर्म नाही, इन्व्हेस्टमेंट मिळत नाही, म्हणून लोक व्यवसायाकडे आकर्षित होत नाहीत. हे जे चित्र होतं ते भारत सरकारला बदलायचं होतं. म्हणून हे मेक इन इंडिया आलं. त्या मेक इन इंडियाच्या अंतर्गत भारत सरकारनी अशा स्टार्टअप ज्या DPIIT मध्ये रजिस्टर्ड असतील, त्यांना अशा स्टार्टअप्सना भारत सरकारनी स्पेशल स्कीम्स काढलेल्या आहेत, ज्याच्या अंतर्गत त्यांना सबसिडी मिळू शकते त्यांच्या बिझनेस टाईपच्या अनुषंगाने. म्हणजे तुमचा कुठल्या ह्याच्यात पडतो, ॲग्रोटेक आहे का, मॅन्युफॅक्चरिंग आहे का, फिनटेक आहे का, एडटेक आहे, हे एक झालं. म्हणजे त्याच्या अंतर्गत तुम्ही सबसिडी घेऊ शकता, ग्रांट्स घेऊ शकता गव्हर्नमेंटच्या. दुसरं असं की हे रजिस्ट्रेशन केल्यानंतर इन्व्हेस्टर हब नावाची एक संकल्पना आहे, जी तुम्हाला ओपन अप होते. इन्व्हेस्टर हब म्हणजे काय, की नॅचरली जेव्हा तुमचा बिझनेस वाढीला लागणार आहे, तेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त फंडची आवश्यकता पडणार आहे. तर ते फंडिंग तुम्ही जाऊन शोधण्यापेक्षा तुम्हाला भारत सरकारने आज एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे, ज्याच्यावरती सगळे इन्व्हेस्टर्स आणि अशा स्टार्टअप कंपन्या एकत्र येऊ शकतात आणि तुम्हाला काय टाईपचं फंडिंग हवंय आणि त्या इन्व्हेस्टरला काय टाईपचा बिझनेस हवा इन्व्हेस्ट करायला, हे दोन्ही एकत्र तुम्ही तिथे भेटू शकता. तर हा इन्व्हेस्टर हब हे दुसरं झालं. तिसरं महत्त्वाचं म्हणजे की तुमची जर स्टार्टअप म्हणून कंपनी रजिस्टर झाली, तर त्याच्यानंतर तुम्हाला निरनिराळ्या प्रकारचे टॅक्स एक्झम्पशन्स आहेत. 10 वर्षासाठीचा तुम्हाला टॅक्स हॉलिडे मिळतो. ही सगळ्यात आकर्षक गोष्ट तुम्हाला म्हणजे कुठल्याही नवीन प्रमोटरच्या दृष्टीने ही सगळ्यात आकर्षून घेणारी गोष्ट असते. बरोबर आहे. तर या 3 कारणांसाठी चौथं महत्त्वाचं कारण, की प्रत्येक स्टार्टअप करणारा तरुण किंवा तरुणी आज स्वप्न काय बघते, की उद्या जाऊन मला ही कंपनी लिस्ट करायची, की SME लिस्टिंग असेल किंवा IPO आणायचा आहे, मेन बोर्डवर असेल किंवा काहीही असेल.
तर तुम्ही कुठल्याही एक्सचेंजच्या साईटवर जर गेलात तर त्याच्यात लिस्टिंगसाठीच्या ज्या अटी दिलेल्या आहेत त्याच्यापैकी एक अट अशी आहे, त्याच्या आधी एक सांगते की BSE आणि NSE, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज, दोन्हीवरती जेव्हा तुम्ही लिस्टिंगसाठी जाता तेव्हा BSE स्टार्टअप्स किंवा NSE स्टार्टअप्स असा एक वेगळा प्लॅटफॉर्म आता केलेला आहे. आणि त्याच्या खाली एक कंडिशन अशी आहे की BSE स्टार्टअप्स या प्लॅटफॉर्मवर जर तुम्हाला रजिस्ट्रेशन हवं असेल तर तुम्हाला हे DPIITचं रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी आहे. तर या अशा 3-4 गोष्टींमुळे तुम्हाला स्टार्टअप असणं गरजेचं आहे. आता जर स्टार्टअपची व्याख्या आपण बघितली की DPIIT रजिस्ट्रेशन करताना काय बघते बुवा, की तू खरं स्टार्टअप आहेस का नाही. तर त्याच्यामध्ये असं बघितलं जातं की तुमचं जर प्रोडक्ट असेल किंवा तुमची जी काय सर्व्हिस असेल किंवा तुमची त्याच्यातली एखादी प्रोसेस असेल, एखादी प्रोसेस तुम्ही हे करताय, इम्प्रूव्ह करताय तुमच्या बिझनेस थ्रू, तर त्याच्यामध्ये इनोव्हेटिव्हनेस किती आहे. म्हणजे तुम्ही नवीन तंत्रज्ञान वापरता आहात का, किंवा तुम्ही आहे तीच प्रोसेस आहे ती काही नवीन पद्धतीने प्रेझेंट करताय का, जेणेकरून त्याला लागणारा वेळ कमी होतो. म्हणजे अगदी आपण झोमॅटोचं उदाहरण घेऊ शकतो, ब्लिंकिट सारखे ॲप्स आहेत त्यांचं उदाहरण घेऊ शकतो की डिलिव्हरी, कस्टमर डिलिव्हरी याचा वेळ कमी करणं. आणि त्याच्यातनं पुन्हा ह्याचंच ऑफशूट म्हणून दुसरी कंडिशन अशी आहे त्या व्याख्येतली की रोजगार निर्मिती किती होतीये, मी नवीन पद्धतीने काही रोजगार निर्मिती करतोय का. जे अगदी झोमॅटो आणि स्विगी ह्याच्या बाबतीत तर आपण म्हणूच शकतो की किती जणांना त्याच्यामध्ये कोविडमध्ये सुद्धा हात मिळालाय त्या एका स्टार्टअपमुळे, बरोबर आहे. तर ह्या 2 गोष्टी आहेत. तिसरं जे टाळायचं हे कारण आहे व्याख्येमध्ये, की आता असं उदाहरण आपण घेऊया की एखादी कंपनी आहे जी मोबाईल टेलिफोन सेवेमध्ये पण आहे, मोबाईल टेलिफोनी सेवेमध्ये आहे, आणि त्याचा दुसरा एक सेगमेंट आहे तो OTT प्लॅटफॉर्म्स किंवा अगदी आता हे टाटा स्काय सारखे जे डिश TV सारखे होते, असा एखादी कंपनी घेऊया. आता उद्या ती कंपनी साधारणपणे 10 ते 15 वर्ष अस्तित्वात आहे असं आपण धरून चालू. त्या कंपनीने काय केलं की त्यांनी स्प्लिटिंग केलं या 2 डिव्हिजन्सचं. एक कंपनी मोबाईल टेलिफोनीची वेगळी केली, दुसरी OTTची वेगळी केली. आणि आता ती कंपनी असं म्हणते आहे की OTT प्लॅटफॉर्मच्या बाबतीत आम्ही काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी आणली आणि आम्ही कस्टमर्सना वेगळ्या प्रकारे आम्ही डिलिव्हरी ऑफरिंग्स देणार आहोत आमच्या प्रोडक्टद्वारे, असं म्हणते. असं आपण उदाहरणादाखल समजून चालू. आणि ही मला स्टार्टअप म्हणून रजिस्टर करायची. तर असं करता येतं का, तर याचं उत्तर नाही असं आहे. याचं कारण DPIIT असं सांगतं की एखाद्या कंपनीतनं तुम्ही जर स्प्लिट किंवा रिकन्स्ट्रक्ट करून जर का तुम्ही स्टार्टअप म्हणून अप्लाय करायला आलात, म्हणजे नवीन कंपनी आहे म्हणायला, पण ती या स्प्लिटिंगमधनं तयार झालेली आहे किंवा रिकन्स्ट्रक्शन करून तयार झालेली आहे, तर तुम्ही स्टार्टअप नाही आमच्या दृष्टीने, तुम्ही व्याख्येत बसतच नाही. हां. आणि दुसरा आणखीन एक ह्याच्यातलाच करॉलरी किंवा असं आपण म्हणू शकतो. आता असं पण नाहीये की स्टार्टअप म्हणजे प्रत्येक वेळेला काहीतरी मी नवीन कंपनी काढली पाहिजे किंवा नवीन LLP काढली पाहिजे, असं नाहीये. माझी कंपनीचे 5 वर्ष अस्तित्वात ऑलरेडी आहे आणि मला असं वाटतंय की आता मी ॲग्रीकल्चर बिझनेसमध्ये आहे आणि ॲग्रीकल्चरमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून शेती आणि तंत्रज्ञान असं म्हणून मी ॲग्रीटेक कंपनी काढतोय आणि त्यांनी बाकीचेही माझे ज्या अटी आहेत त्या पूर्ण होत आहेत बाबा. तरी मी स्टार्टअपला अप्लाय करू शकते, कारण माझी कंपनी 10 वर्षापेक्षा जास्त जुनी नाही आहे. अजून 10 वर्ष होत आहेत माझ्या कंपनीला. तर तीही कंपनी करू शकते स्टार्टअपला अप्लाय. आणि या सगळ्या अटींची जर पूर्तता झाली तर DPIIT तुम्हाला रजिस्टर करून घेतं. DPIITकडे आपल्याला ऑनलाईन अप्लिकेशन करावं लागतं, ज्याच्यामध्ये आपण एखादं पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन, त्याच्यानंतर आपल्या बिझनेसला पूरक असं आपण काय करतोय एक्झॅक्टली हे दाखवणारे फोटोज, पॅम्पलेट्स किंवा जे काही मटेरियल असेल तसं करून एक डेक तयार करतो आपण. आणि मग तो डेकचं आपण पिचिंग म्हणतो त्याला, आपण हे पिच करतो त्यांना, ऑनलाईनच पिच करतो आणि मग ती ऑथॉरिटी आपल्याला अप्रुव्हल देते आणि अप्रुव्हल झाल्यावर आपोआप इन्व्हेस्टर हबकडे जाऊन सगळी दारं तुम्हाला ओपन होतात, सरकार दरबारची. स्टार्टअप चालू करताना त्याची स्थापना किती प्रकारे केली जाऊ शकते. म्हणजे 1 पर्सन कंपनी आहे, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, प्रोप्रायटरशिप म्हणू शकतो आपण, किंवा LLP सुद्धा म्हणू शकतो. तर ह्यापैकी स्टार्टअपसाठी मला कुठली कंपनी किंवा कुठला टाईप ऑफ एंटिटी योग्य आहे. हां, आता पुन्हा DPIITच्या व्याख्येकडे आपण जाऊया. तिथे 3 फॉर्म्स रेकॉग्नाइज केलेले आहेत. एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, दुसरी LLP आणि तिसरं पार्टनरशिप फर्म. त्याच्यामुळे जर तुमची प्रोप्रायटरशिप असेल, सोल प्रोप्रायटर असाल, तर तुम्ही स्टार्टअप म्हणून रजिस्टर करू शकत नाही, असा त्याचा सरळ अर्थ होतो. तर तुम्ही आयदर पार्टनरशिप फर्म पाहिजे, ती सुद्धा रजिस्टर्ड लागते रजिस्टर ऑफ फर्म्सकडे. अनरजिस्टर्ड पार्टनरशिप फर्म जनरली तिथे घेत नाहीत. रजिस्ट्रेशन हा महत्त्वाचा क्रायटेरिया असतो.
दुसरी LLP लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ज्याला आपण म्हणतो, जी कंपनीच्या फॉर्मॅटमध्ये असलेली पार्टनरशिपचे बेनिफिट्स तुम्हाला देते अशी एंटिटी, आणि त्याचंही रजिस्ट्रेशन आपल्या मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या साईटवरतीच होतं. आणि तिसरा जो फॉर्मॅट आहे तो प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. आता तू उल्लेख केलास 1 पर्सन कंपनीचा, तर माझ्याकडे सुद्धा असे बरेच क्लायंट्स येतात की जे OPC फॉर्म करायला येतात, कारण त्यांच्या काही स्पेसिफिक रिक्वायरमेंट्स असतात. आयदर त्यांना एखादी टेंडर आलेलं असतं, किंवा टिपिकली जे IT सेक्टरमध्ये काम करतात त्यांना काही विशिष्ट प्लॅटफॉर्मवरती एखादं रजिस्ट्रेशन हवं असतं, किंवा समोरच्या क्लायंटची तशी रिक्वायरमेंट असते म्हणून त्यांना OPC करायची असते. आणि त्यांना असं वाटतं की OPC म्हणजे किती सोपं आहे. तर OPC म्हणजे थोडक्यात सांगते 1 पर्सन कंपनी, म्हणजेच प्रोप्रायटरशिप जी असते, सोल प्रोप्रायटर जो असतो त्याचंच हे कंपनीचं रूप आहे. अशी ती कंपनी असते. त्याच्यात नॅचरली 1 पर्सन कंपनी म्हटल्यानंतर एकच शेअर होल्डर असणार, आणि डायरेक्टर जास्त असू शकतात एकापेक्षा, असं त्याचं स्वरूप असतं थोडक्यात. पण होतं काय की जेव्हा तुम्ही स्टार्टअप म्हणून इन्व्हेस्टमेंट घ्यायला जाता तेव्हा 1 पर्सन कंपनीचा उपयोग होत नाही, कारण तिथे तुम्हाला ती प्रायव्हेट लिमिटेडला आधी कन्व्हर्ट करून घ्यायला लागते. म्हणजेच तिथे 2 डायरेक्टर किमान आणि 2 शेअर होल्डर किमान. मग तो दुसरा शेअर होल्डर कोण शोधायचा, मग तो नात्यातला पाहिजे का नाही, दुसरा बिझनेस पार्टनर जर शोधला तर त्याच्याबरोबरचे परत आपल्या विश्वासार्हता आहे का नाही, हे सगळे गोष्टींना तुम्हाला तिथे ॲड्रेस करायला लागतं, आणि मगच तुम्ही जाऊ शकता. तर त्याच्यामध्ये हे 3 फॉर्मॅट्स मात्र आहेत: प्रायव्हेट कंपनी, LLP आणि पार्टनरशिप. CS, CA, वकील हे कंप्लायन्स बघतात, पेपर्स वाईज बघतात. त्यांना फी देणे खरंच कमी आहेत फिया इंडियामध्ये. पण प्रायव्हेट लिमिटेड, LLP आणि ह्याच्यामध्ये खर्च म्हणजे सेटअप करणे ही गोष्ट, ह्याच्या संदर्भात कुठली गोष्ट स्वस्त असेल? हां, तू आता जो सारंग प्रश्न विचारलास ना, तो अगदी छान आहे, कारण हीच क्वेरी घेऊन माझ्याकडे खूप क्लायंट्स येतात. तर त्याचं साधं सोपं उत्तर असं आहे की पार्टनरशिप फर्म जर का तुला रजिस्टर करायची असेल, तर आधी तर तू अनरजिस्टर्ड पार्टनरशिप फर्म पण, म्हणजे फक्त एक ॲग्रीमेंट साईन केलं की तुझी पार्टनरशिप फर्म होऊ शकते. त्याच्यावर तुला गव्हर्नमेंटला जी काय स्टॅम्प ड्युटी भरायची असेल, तुझं जेवढं कॅपिटल असेल त्याच्यामध्ये लिहिलेलं, तेवढी स्टॅम्प ड्युटी तुला फक्त भरावी लागते. स्टॅम्प पेपरवर एक अग्रीमेंट करायचं, पार्टनरशिप चालू करायची. तू अगदी रजिस्टर करायचं ठरवलंस तरी रजिस्टर ऑफ फर्म्सकडे एक अर्ज दाखल करायचा, त्याची फी मिनिमल असते आणि तिथे होऊ शकतं. त्यामुळे पार्टनरशिपचा खर्च हा अतिशय मिनिमल आहे सुरू करण्याचा. त्याच्यानंतर आपण येऊयात, त्याच्या थोडासा जास्त खर्च येतो तो LLPला येतो, आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त खर्च येतो तो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला येतो. आता असं का, तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि LLP ह्याच्यामध्ये बेसिक जे इन्कॉर्पोरेशन हा जो पार्ट आम्ही म्हणतो, तर तो सेमच आहे खरं सांगायचं झालं तर. म्हणजे त्याच्या अगदी ढोबळ तुला स्टेप्स सांगायच्या झाला तर जे कोण पार्टनर्स असतील किंवा डायरेक्टर शेअर होल्डर्स असतील त्यांची डिजिटल सिग्नेचर काढणं याच्यासाठीचा एक खर्च, तुमचं नावाचं ॲप्रुव्हल मिळवून घेणं ही दुसरी स्टेप, आणि तिसरी स्टेप आपण रजिस्ट्रेशनचे डॉक्युमेंट मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सकडे सबमिट करणं, याचा एक खर्च. आता याच्यामध्ये फरक कुठे पडतो ते सांगते. LLPला ह्याच्यानंतर LLP अग्रीमेंट करावं लागतं, पार्टनरशिप सारखंच त्याच्यावरही स्टॅम्प ड्युटी वगैरे पे करावी लागते, आणि इन्कॉर्पोरेशन आणि LLP अग्रीमेंट फाईल केल्या केल्या LLP बिझनेस सुरू करू शकते. तुलनेने याच्या फीज आहेत त्या खूप कमी आहेत. पण प्रायव्हेट लिमिटेडला जर गेलं तर नुसतं इन्कॉर्पोरेट झाली कंपनी, तिथे झाल्या तुला बिझनेस चालू नाही करतायत, त्याच्यानंतर पोस्ट इन्कॉर्पोरेशन कंप्लायन्स पण येतो. पुढचा प्रश्न असा आहे, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जर खर्चिक असेल तरी सुद्धा लोक स्टार्टअपला प्रायव्हेट लिमिटेडकडे का जात असतील, किंवा त्याच्यातून फायदा काय, कुठल्या प्रकारचा फायदा मिळू शकेल? आता तुलनेने जर कंप्लायन्स बघायला गेलं, जे आपण नंतर बोलणार आहोत, पण आता एका वाक्यात सांगते की LLP पेक्षा प्रायव्हेट लिमिटेडला खरं तर कंप्लायन्स जास्त आहे. पण ते मॉडेल 2-3 गोष्टींसाठी त्याच्याकडे धाव घेतली जाते. एक म्हणजे मी आधी जसं म्हणाले की लिस्टिंगचं आपण बोललो, तर त्या लिस्टिंगच्या ह्याच्यामध्ये BSE आणि NSEचे जे क्रायटेरिया आहेत, तिथे काही तुम्ही LLP जाऊन लिस्ट करू शकत नाही, तिथे तुम्हाला कंपनीच लागते. मग ती जर LLP असेल तर ती आधी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला कन्व्हर्ट करा, त्याच्यानंतर ती पब्लिक लिमिटेडला कन्व्हर्ट करा, आणि मग ती लिस्टिंगला जा. हा सगळा लॉंग रूट होतो. म्हणून लोक करताना जर तुमचं व्हिजन लिस्टिंगचं असेल, पुढे जाऊन तुम्ही पब्लिकचा पैसा घेणार आहात आणि त्याच्या दृष्टीने बिझनेसचा विस्तार करणार आहात, असंच मॉडेल तुमच्या डोक्यात असेल तर प्रायव्हेट लिमिटेडच करावी. दुसरी गोष्ट अशी की जरी अगदी लिस्टिंगला जाणार नसाल, पण तुमच्याकडे समजा एखादा थर्ड पार्टी इन्व्हेस्टर येतोय, तर इन्व्हेस्टर येताना होतं काय, प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये ओनरशिप आणि मॅनेजमेंट यांचं क्लिअर कट सेपरेशन असतं.
हां, त्याच्यामुळे काय होतं, की समजा त्याच्यामध्ये 2 शेअर होल्डर आत्ता आहेत. एकाकडे 60% आहेत, एकाकडे 40% आहेत. तर त्या 40% शेअरमधले म्हणजे नंबर ऑफ शेअर्स सुद्धा तुम्हाला स्प्लिट करून तुम्हाला त्याला देता येतात, जे सोपं गणित आहे. पण एल-एल-पीमध्ये काय होतं, एल-एल-पीमध्ये हे सेपरेशन जातं. त्याच्यामुळे तुमचं जे कॅपिटल कॉन्ट्रिब्युशन आहे ते अमाउंटमध्ये असतं. त्याला नंबर नाहीये, नंबर ऑफ शेअर्स नाही. त्यामुळे मी अमुक एवढे शेअर्स किंवा अमुक एवढी युनिट्स दिली, असं म्हणता येत नाही. तुम्हाला डायरेक्ट त्याच्यातला काही वाटा द्यायला लागतो. आणि मग तिथे थोडंसं मग त्याला पार्टनर करून घ्यायचं की नाही. मग तो बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व नसणार आहे. मग त्याला ते कसं करायचं? मग 3 किंवा 4 पार्टनर्स झाले, तर मग त्यांचा प्रॉफिट लॉस शेअर कसा ठेवायचा? तिथे जरा थोड्याशा बिझनेस रिलेटेड अडचणी म्हण किंवा कॉम्प्लेक्सिटीज येतात. त्याच्यामुळेही एल-एल-पी पेक्षा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बऱ्याचदा प्रिफर केली जाते. आता आपण बघितलं की प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच तुम्हाला जर पब्लिकमधून पैसा घ्यायचा असेल तर कशी योग्य आहे ते सांगितलं तुम्ही. सो आता पुढचा प्रश्न तोच आहे की प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा ह्या दोन्ही इतर सुद्धा याच्यामध्ये कंप्लायन्स करताना मला कोणाकोणाची गरज भासते? टिपिकली तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन करायला जाता, तेव्हा तुम्हाला याच्यासाठी मदत करणारे प्रामुख्याने कंपनी सेक्रेटरी असतात. कारण ती सगळी प्रोसेस MCAला जाऊन करणं, याच्यामध्ये कंपनी सेक्रेटरीचं साधारणपणे स्पेशलायझेशन मानलं जातं. काही CA लोकंही त्याच्यासाठी मदत करू शकतात. कंपनी एकदा फॉर्म झाली, की त्याचे साधारणपणे कंपनी लॉचे कंप्लायन्सेस असतील किंवा LLP ॲक्ट खालचे कंप्लायन्सेस असतील, तर त्याच्यासाठी पण कंपनी सेक्रेटरी मदत करतात. दुसरं असं, की तुम्हाला जे अकाउंट्स मेंटेन करायचे आहेत, नंतर तुम्हाला टॅक्सेशनची काळजी घ्यायची आहे, ज्याच्यामध्ये डायरेक्ट टॅक्सेस आहेत, इन्कम टॅक्स सारखे वगैरे, आणि इनडायरेक्ट टॅक्सेस पण आहे, जिथे GST वगैरे येतं. तर त्याच्यासाठी तुम्हाला टॅक्सेशन एक्सपर्ट्स लागतात, म्हणजे टिपिकली CA फर्म त्याच्यामध्ये येतात. तिसरं असं, की तू ॲडव्होकेट्स म्हणालास, तर अगदी बरोबर आहे, की आता जर का तुझा मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड व्यवसाय असेल, तर तुझी फॅक्टरी असणार आहे. तर फॅक्टरी आउटलेट असेल तुझं, किंवा फॅक्टरीज असेल, तर तुला लेबर लॉज ॲप्लिकेबल होतात. तर तिथे लेबर लॉ स्पेशालिस्ट, मग ते कुणीही असेल, ॲडव्होकेट असेल किंवा आणखीन तुझे काही CS किंवा CA लोकं पण त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करतात आजकाल, तर लेबर लॉ एक्सपर्ट असेल. शिवाय तुझा बिझनेसचा टाईप काय आहे? म्हणजे उदाहरणादाखल जर मी फार्मास्युटिकल कंपनी जर का स्थापन केली, तर फार्मास्युटिकल कंपनीसाठी पेटंट हा विषय अतिशय महत्त्वाचा असतो. मग मला तिथे पेटंट अटॉर्नी किंवा IP सगळं घेणं, किंवा मी IT सेक्टरमध्ये असेल तर तिथेही IPच खूप महत्त्वाचे ठरतात, ज्याला आपण बौद्धिक संपदा किंवा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणतो. त्याचे राईट्स माझ्याकडे असणं, मग ते कॉपीरायटिंग असेल, कंटेंट रायटिंगचं, किंवा ट्रेडमार्क असेल, लोगो असेल, किंवा असं काही असेल, तर त्याच्यासाठी मला पेटंट आणि ट्रेडमार्क अटॉर्नीज बोर्डवर असणं आवश्यक आहे. किंवा आता समजा मी मॅन्युफॅक्चरिंगमध्येच आहे आणि मला प्लांट अँड मशिनरी इम्पोर्ट करायची आहे किंवा एक्सपोर्ट करायची आहे, किंवा इथे त्याच्यामधलं ट्रेडिंग करायचं आहे, तर त्याचं व्हॅल्युएशन करणं हा खूप महत्त्वाचा मुद्दा ठरतो. तर त्या दृष्टीने रजिस्टर्ड व्हॅल्युअर माझ्याकडे असणं, म्हणजे हे सगळं असं आहे की इंडस्ट्री एक्सपर्ट्स याच्यात खूप महत्त्वाचे ठरतात. आता त्याच्यात गंमत अशी आहे की काही वेळेला ना मी मगाशी सुरुवातीला जसं म्हटलं की अगदी गुलाबी स्वप्न घेऊन आपण येतो, तर पहिल्यांदाच सगळ्यांना ऑनबोर्ड करायची खूप घाई असते, की मी सगळं पहिल्या दिवसापासून नीट करणार, त्याच्यामुळे मी एवढ्या 5-6 एजन्सीज अपॉइंट करून ठेवणार. पण तुम्हाला जेवढं लागणार आहे तेवढ्याकडेच तुम्ही फोकस करा, हे मला या माध्यमातून सांगावंसं वाटतं. कारण होतं काय, की मला जर का मी अगदी टिपिकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल आणि मी फक्त असेंबली करते, ज्याच्यामध्ये माझं डोकं काहीही नाही, पण मी फक्त 4 ठिकाणची हे डिझाईन्स आणून इथे तो पार्ट असेंबल करते आहे, असं जर पिक्चर असेल, तर तिथे काही मी स्वतः ते डिझाईन केलेलं आहे का? तर तसं नसेल, तर तुम्हाला IP एक्सपर्टची काही तर मी स्वतः तर मी स्वतः जर डिझायनिंग काही केलेलं नसेल, मी त्याच्यात इन्व्हॉल्व नसेल आणि मी फक्त असेंबली करते आहे, तर त्याच्यामध्ये काही मला IP एक्सपर्टची गरज नाहीये तिथे. ट्रेडमार्क पेटंटची तिथे गरज नाहीये. पण मी फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे आणि माझ्या बोर्डवर ट्रेडमार्क अटॉर्नी नाहीये, हे पण बरोबर नाहीये. तर तुमच्या बिझनेसची नक्की आवश्यकता काय आहे हे समजून घ्या. दुर्दैवाने आज आपल्याकडे काय आहे, की माझ्या बिझनेसला नक्की कुठल्या प्रकारचे एक्सपर्ट लागू शकतात, याची डिपॉझिटरी कुठे नाहीये, जी करण्याची खूप आवश्यकता आहे. ती जर झाली ना,
तर पण ह्याचे सल्ले तुम्हाला परत सांगते, जर तुम्ही स्टार्टअपमध्ये गेलात तर तो आणखीन एक फायदा असा की इन्क्युबेटर सेंटर्स इथे निर्माण झालेली आहेत भारतभर. आणि त्या इन्क्युबेटर्समध्ये तुम्हाला अशी सेवा आणि असा सल्ला दिला जातो की तुमच्या बिझनेसला कुठले कुठले लॉज ॲप्लिकेबल आहेत, त्याप्रमाणे तुम्ही कुठल्या कुठल्या एजन्सीज तुम्ही त्यांना अप्रोच होऊ शकता किंवा करायला पाहिजे, आणि त्याची पूर्तता तुम्ही केल्यानंतरच हे रजिस्ट्रेशन तुमचं व्हॅलिड राहणार आहे याची पूर्ण काळजी तिथे घेतली जाते. भारतात स्टार्टअप चालू केल्यानंतर कोणत्या एक्सपर्ट्सची गरज आहे हे आपण विचारलं, पण आता जर मला माझी स्टार्टअप परदेशात विस्तार करायची असेल तर त्याच्यासाठी कायदेशीर किचकटी काय असू शकतात ज्या मला भारतातही येतील आणि परदेशात पण असू शकतील? आधी आपण परदेशात जर मला गुंतवणूक करायची आहे किंवा माझ्या बिझनेसचा विस्तार करायचा आहे तर त्याच्यासाठी ॲव्हेन्यूज काय आहेत ते बघूया, मार्ग काय आहेत. तर टिपिकली मी परदेशस्थित परदेशात फॉर्म झालेल्या एखाद्या कंपनीशी मी जॉईंट व्हेंचर ॲग्रीमेंट करू शकते, ज्याच्यातून टेक्नॉलॉजीची देवाणघेवाणही होते आणि बरोबरीने माझ्या एंटिटीचं नाव परदेशात झळकतं. अशा 2 गोष्टी तिथे होऊ शकतात. किंवा दुसरं असं की माझीच एंटिटी टॅक्सेशनच्या दृष्टीने जर का मला फायदेशीर ठरणार असेल तर मी तिथे माझीच सबसिडरी कंपनी फॉर्म करणं, अशा दृष्टीने पण तिथे विस्तार होऊ शकतो. मग ती सबसिडरी तुम्ही परदेशस्थित कंपनी आहे ती विकत घेऊन करा किंवा तिथे सेपरेटली ती फॉर्म करा वगैरे वगैरे, या 2 गोष्टीतनं आपण करू शकतो. आता या दोन्ही गोष्टी ज्या आहेत किंवा तुम्ही कुठल्याही मार्गाने मी याला परदेशात गुंतवणूक करणं असं एक सोपं आपण याला स्वरूप देऊया, कुठल्याही मार्गाने मी जर गुंतवणूक करणार असेल तर त्याच्यासाठी मला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नियम पाळावे लागतात. त्याच्यामध्ये एक मास्टर डायरेक्शन आहे ज्याला आपण ओव्हरसीज डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असं म्हणतो. त्या गाईडलाईन अंतर्गत मला काय काय गोष्टी फॉलो करायच्यात, काय गोष्टींची काळजी घ्यायची आहे, मी इन्व्हेस्टमेंट किती करू शकते, त्याच्यासाठी माझी नेटवर्थ किती पाहिजे, याचे सुद्धा नॉर्म्स त्या मास्टर डायरेक्शनमध्ये दिलेले आहेत. तर ते सगळे नॉर्म्स जर का मी फॉलो केले तर कायदेशीर किचकटी कुठे येतात ते मी फक्त थोडक्यात सांगते. ती डायरेक्शन खूप डिटेलमध्ये वाचायला लागेल त्याच्यासाठी, पण त्याच्यामध्ये 2 रूट्स असतात. एक असतो तो असतो ऑटोमॅटिक रूट आणि दुसरा असतो तो अप्रुव्हल रूट. तर ऑटोमॅटिक रूट म्हणजे काय की तुम्हाला रिझर्व्ह बँकेची पूर्व परवानगी घ्यायची आवश्यकता नाही, तुम्ही काही कंडिशनची जर पूर्तता केली तर, आणि तुम्ही फक्त ही गुंतवणूक केल्यानंतर त्याचं रिपोर्टिंग आवश्यक आहे, त्याला ऑटोमॅटिक रूट म्हणतात. आणि जर त्यातली एकही अट जर पूर्ण होत नसेल किंवा तुम्ही त्या क्रायटेरियामध्ये बसत नसाल तर तुम्ही आधी रिझर्व्ह बँक कडे जा. म्हणजे टिपिकली FIPB आम्ही ज्याला म्हणतो की फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड, याच्याकडे जाऊन मला अर्ज दाखल करावा लागतो. काही बाबतींमध्ये मला मिनिस्ट्री ऑफ फायनान्स किंवा होम मिनिस्ट्री यांची अप्रुव्हल्स घ्यावी लागतात. म्हणजे आता विशेष करून चायनासारख्या देशामध्ये जर का मी काही करायला जात असेल तर सँक्शन्स आहेत दोन्ही बाजूनी, तर तिथे मला काही करायचं असेल उद्या तर मला आधी होम मिनिस्ट्रीची परमिशन लागणार आहे, FIPBची परमिशन लागणार आहे. ती परमिशन घ्या, ती परमिशन मिळाली की त्या परमिशन लेटरमधल्याही अटींची पूर्तता करायची, RBIच्याही कंडिशन्सची पूर्तता करायची आणि मग गुंतवणूक करून त्याचं रिपोर्टिंग करायचं, असा सगळा जो आहे. सो कॉम्प्लेक्सिटी जर विचार केलास तर ऑटोमॅटिक रूटमध्ये तुलनेने अर्थातच कमी आहे, कारण तिथे रिपोर्टिंग आहे. आणि म्हणूनच त्या ॲक्टचं नाव सुद्धा फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट आहे. रेग्युलेशन आधी होतं, फेरा होता, त्याचा फेमा झाला, तर हाच फरक आहे त्याच्यातला प्रिसाईज. भारतामध्ये जेव्हा भांडवल उभारणी करायला लागते तेव्हा आपण काय काय आपल्याकडे आहे हे बघितलं पाहिजे. SME लिस्टिंग म्हणजे काय तर स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस लिस्टिंग, त्याचे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असे 2 वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आपल्याकडे उपलब्ध करून दिलेले आहेत. तुम्ही कुठेही स्वतःला लिस्ट करू शकता याच्यासाठी. आता SME लिस्टिंगकडे जाताना तू जे म्हणालास की काय अटींची पूर्तता करावी लागते किंवा माझ्याकडे काय असायला पाहिजे, तर टिपिकली त्याच्यामध्ये मुळामध्ये ट्रॅक रेकॉर्ड बघितलं जातं. ट्रॅक रेकॉर्ड म्हणजे काय की मी किती वर्ष एकतर हा बिझनेस चालू ठेवला आहे, दुसरी गोष्ट तो बिझनेस प्रॉफिटेबल आहे की नाही. आता प्रॉफिट म्हणजे जनरली आपल्याला काय माहिती असतं की नेट प्रॉफिट आपल्या बॅलन्स शीटला दिसत असेल तर आहे बुवा प्रॉफिट. तर इथे तो क्रायटेरिया थोडासा बदलतो, म्हणजे नेट प्रॉफिट बघतातच पण त्याच्याबरोबर ज्याला आपण एबिटा म्हणतो की अर्निंग्स बिफोर इंटरेस्ट, डेप्रिसिएशन आणि टॅक्स, म्हणजे काय की तुमच्या बिझनेसमधनं किती कॅश जनरेट होऊ शकते याची सक्षमता तुमच्याकडे आहे का. तर हा एबिटाचा काउंट जर तुमचा व्यवस्थित असेल 3 वर्षातल्या 2 वर्षांमध्ये, अर्थात हे एक्सचेंज वाईज पण थोडंसं बदलतं पण मी ढोबळमानाने सांगते आहे, तर तो बघितला जातो. तिसरी गोष्ट म्हणजे तुमची नेटवर्थ बघितली जाते, म्हणजे तुमच्या टोटल असेट्समधनं लायबिलिटीज वजा जाता जी फिगर येईल
ती नेटवर्कचा एक तिथे नंबर दिलेला आहे, जो SME लिस्टिंगचा वेगळा आहे, मेन बोर्डच्या लिस्टिंगचा वेगळा आहे. तर त्याची फुलफिलमेंट तुम्ही करावी लागते. त्याच्यानंतर तुमचं पेडअप कॅपिटल किती पाहिजे याचेही काही नॉर्म्स आहेत. आणि तुम्ही हा इश्यू केल्यानंतर म्हणजे IPO केल्यानंतरचं तुमची मार्केट कॅप म्हणजे तुमचं पेडअप कॅपिटल त्याच्यानंतर किती असलं पाहिजे याचेही काही पॅरामीटर्स आहेत. तर या अटींची तुम्हाला पूर्तता करायला लागते. जर तुमचा बिझनेस टाईप वेगळा असेल, म्हणजे काही बिझनेसेस उदाहरणार्थ ब्रोकिंग आहे किंवा मायक्रो फायनान्स आहे, याच्यासाठी आणखीन ॲडिशनल क्रायटेरिया सुद्धा BSE आणि NSEनी स्पेसिफाय केलेले आहेत SME लिस्टिंगसाठी. तर तुमचं बॅलन्स शीट थोडक्यात प्रचंड स्ट्रॉंग पाहिजे. आणि या धर्तीवरती तुम्ही जर का या सगळ्या अटींची पूर्तता करत असाल तर तुम्ही SME लिस्टिंगसाठी एलिजिबल ठरतात. टिपिकली जेव्हा एखादी स्टार्टअप तयार होते तर त्याच्यामध्ये साधारण इन्व्हेस्टमेंटचे म्हणजे हे सगळं कशासाठी करतो माणूस, तर मला ॲडिशनल फंडिंग लागतं म्हणून करतो. तर तिथे येताना डायरेक्ट SME लिस्टिंगचा ऑप्शन अवेलेबल तुम्हाला असतो. पण मी नेहमी क्लायंट्सना असं सांगते की तुम्ही आधी तुमचा माइंडसेट तयार करा ह्याच्यासाठी. म्हणजे बॅलन्स शीटवर अमाऊंट दिसणं हा एक क्रायटेरिया झाला. पण बऱ्याच वेळेला कॉर्पोरेट माइंडसेटच नसतो. माइंडसेट म्हणजे मला काय म्हणायचंय, की आत्तापर्यंत मी जी छोट्या एका तळ्यामध्ये वावरत होते, ती मी अचानक समुद्रात जाणार आहे. तर समुद्रात जाताना मला काही काळजी घ्यायची आहे ना, की माझं सगळं जे काय आहे ते जगाला आता मला उलगडून सांगायचंय. आणि मी जगासाठी त्यामुळे माझ्याकडे डिस्क्लोजर करण्याची तयारी पाहिजे. माझ्याकडे प्रचंड ट्रान्सपरन्सी मेंटेन करण्याची तयारी पाहिजे. या SME प्लॅटफॉर्म असू दे, मेनबोर्ड प्लॅटफॉर्म असू दे, सेबीनी प्रचंड प्रमाणात डिस्क्लोजर्स आता सांगितलेली आहेत कंपन्यांना. ती डिस्क्लोजर्स वेळेवर जर झाली नाहीत तर मला त्याला लेट फी किंवा पेनल्टी सेबीनी आता स्ट्रिक्ट केलेल्या आहेत. तर त्या भरण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडते. शिवाय माझा रोजचा मार्केटचा डेटा, प्राइस डेटा हे सगळं सगळ्या जगाला दिसणार आहे. हे जे आहे ना, की मी आधी सगळं विचारायचंय, तावून सुलाखून त्या सगळ्या प्रोसेसमधनं बाहेर पडल्यानंतर मी लिस्टिंगला जाणार आहे. त्याच्या आधी जे तावणं आणि सुलाखणं आहे ते हेच आहे, की माझ्यावरती सगळे पैलू पाडायला बसलेले आहेत. सेबी आहे किंवा MCA आहे किंवा हे ते पैलू मी पाडून घेण्याची माझी तयारी कितपत आहे. ही तयारी सगळी झाल्यानंतर हे सगळं बॅलन्स शीट छान दिसल्यानंतरच मी लिस्टिंगला जाऊ शकणार आहे. अगदी अगदी. आणि आता लिस्टिंगच्या संदर्भातला पुढचा प्रश्न, जेव्हा मेन बोर्डवर लिस्टिंग करतो आपण तेव्हा कोणते प्रोफेशनल्स मला उपयोगी होतात तिथे? हां, आता तुम्ही लिस्टिंगला जेव्हा टिपिकली जाल तेव्हा मी म्हटलं तसं की तुमची प्रायव्हेट कंपनी असेल तर तुम्हाला पब्लिकमध्ये आधी कन्व्हर्ट करायला लागते. त्याच्यानंतर तुम्हाला इंटरनल बरेच चेंजेस करावे लागतात. तर IPO लिस्टिंग या विषयात स्पेशलायझेशन केलेले बरेच एक्सपर्ट सध्या तुम्हाला दिसतील. आणि त्यांचा व्यवसायच हा असतो किंवा ते अशा सेवा पुरवतात की तुम्हाला लिस्टिंगकडे नेण्याचा जो मार्ग आहे ते प्रत्येक स्टेपवर ते तुमची सोबत करतात. हां, तर जसं आपण एखादी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी बघतो की नाही, की लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट दिलंय तर सगळं अगदी मग ते वाजंत्री वादन असेल, मग ती मेन्यूची रचना असेल, त्याचा चॉईस असेल, सजावट असेल, सगळं ते हे करतात. तसाच हा एक इव्हेंट मॅनेजमेंटचा एक हे आहे असं आपण म्हणूयात. आणि त्याचबरोबरीने मग त्याच्या अंतर्गत ज्या सब एजन्सीज येतात तर त्या कुठल्या असतात, तर टिपिकली मर्चंट बँकर तुम्हाला अपॉइंट करावा लागतो. तुमचे शेअर्स जे असतात ते कंपल्सरी तुम्हाला फिजिकलमधनं डीमॅट मोडला आणायला लागतात. तर त्या डिमटेरियलायझेशनला जाताना तुम्हाला डिपॉझिटरीज म्हणजे NSDL किंवा CDSL यांच्याशी अग्रीमेंट करावं लागतं. नंतर तुमची सगळी जी शेअर्स रिलेटेड रजिस्ट्री असेल त्याच्यामध्ये जे काही फेरफार असतील किंवा त्याचं रेकॉर्ड मेंटेनन्स हा सगळा रजिस्टर अँड ट्रान्सफर एजंट्स करतात. त्यामुळे RTA अपॉइंट करणं ही एक एजन्सी त्याच्यामध्ये असते. त्याच्यानंतर बँकर्स टू द इश्यू असतात. म्हणजे तुमच्या IPOला जे फंडिंग तुम्ही गोळा करणार आहात त्याचा सगळ्याचा हिशोब आणि त्याच्या सगळ्याचं हे कोण करणार, तर ते बँकर्स टू द इश्यू असतात. त्याच्यानंतर अंडर रायटर्स असतात. तुमचा जर इश्यू पूर्णपणे सबस्क्राईब झाला नाही तर रिस्क कोण घेणार, तर ते अंडर रायटर्स असतात. शिवाय तुम्हाला जे स्टेक होल्डर्स तुमचे वाढत चाललेत म्हणजे तुमचे एम्प्लॉईज आहेत, शेअर होल्डर्स आहेत, क्रेडिटर्स आहेत, या सगळ्यांशी रिलेशन्स डेव्हलप करणारी, मेंटेन करणारी, तुमची इमेज जपणारी एक कंपनी लागते. त्यांच्याबरोबर सतत कम्युनिकेशन ठेवून तो संवाद चालू ठेवणारी, त्याच्यासाठी इन्व्हेस्टर रिलेशन्स एजन्सीज असतात. त्याच्यानंतर प्रॉक्सी ॲडवायझरी फर्म्स म्हणून पण असतात, ज्या खरं म्हणजे तसं म्हटलं तर IPO नंतर त्या येतात, ज्या तुमच्या कामकाजावर बारीक लक्ष ठेवून असतात आणि तुम्ही सेबीचे सगळे नियम फॉलो करताय की नाही हे त्या बघतात. जर करत नसाल तर त्या
इन्व्हेस्टरला असा ॲडवाईस देऊ शकतात, की हे बघा या कंपनीने हे केलेलं नाही किंवा हे पूर्णपणे कंप्लाय केलेलं नाही, तर बघा हं काय करायचं हे. निर्णय त्यांच्या फेवरनी द्यायचा की नाही हे तुम्ही ठरवा असं. पण त्या प्रॉक्सी ॲडवायझरी फर्म्सच्या पण रिक्वायरमेंट्स लक्षात घेणं, त्यामुळे तीही एजन्सी त्याच्यात येते. अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये असतात किंवा IPOचे फंड्स युटिलायझेशन कुठे होणार त्याचं, ते कशासाठी तुम्ही वापरणार आहात, याचं एक डिस्क्लोजर तुम्ही प्रॉस्पेक्टसमध्ये दिलेलं असतं, की मी जनरल कॉर्पोरेट पर्पजसाठी वापरणार का एक टिपिकल मला एक कॅपिटल एक्सपेंडिचर करायचा आहे, मोठा प्लांट उभारायचा आहे, त्याच्यासाठी मी वापरणार आहे का आणखीन कशासाठी वापरणार आहे. आता IPO झाल्यानंतर हे फंड त्याच मार्गाने तिथेच पोचतायत ना, त्याचसाठी वापरले जात आहेत ना, याचं सर्टिफिकेट तुम्हाला सेबीला सबमिट करायला लागतं. आता हे सगळं असेसमेंट करणारी पण एक एजन्सी असते, तर तीही तुम्हाला लक्षात घ्यायला लागते. असे भरपूर प्लेयर्स त्याच्यामध्ये आहेत. शिवाय बाकीचे प्रोफेशनल्स तर आहेतच, जे आपण आधीही बघितले, की CA आहेत, CS आहेत, MBA आहेत, मग इंडस्ट्री स्पेसिफिक आहेत, सगळेच आहेत. तर मंडळी, नेहा मॅम आणि सारंग ह्यांच्या गप्पांमधून आज आपण जाणून घेतले स्टार्टअप आणि त्याच्याबद्दलचे काही महत्त्वाचे इन्साइट्स. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, आणि तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.